नमस्कार मित्रांनो, मी विनोद जाधव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या सोलर पेपरमध्ये एक न्यूज आली होती लोकमतमध्ये, तर त्या न्यूजबद्दल सांगणार आहे. लोकमत पेपरला ही न्यूज आली होती सोलारचे करायचे काय 30,000 ग्राहकांना बसणार वीज कराचा धक्का. तर या संदर्भात ही न्यूज या पेपरमध्ये जारी केली होती लोकमतने. तर बऱ्याच ग्राहकांना जे सोलार ग्राहक आहे, त्यांना ही न्यूज बघून धक्का बसलेला असेल. परंतु या न्यूज मागचं रहस्य काय? कोणत्या ग्राहकांना हा धक्का बसणार? कोणत्या ग्राहकांना वीज बिल येणार? तर या संदर्भात आपण हा संक्षिप्त व्हिडिओ बनवते. तर मुख्य तुम्हाला सांगायचं झालं तर जे ग्राहक 10 किलोवॅटच्या आतमध्ये रेसिडेन्शियल कंझ्युमर असेल, तर त्यांना जी-एस-सी म्हणजे ग्रॉस सपोर्ट चार्जेस जे आहे, तर ते लागू असणार नाहीये. तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. पण हे देखील चुकीचं आहे. ज्यांनी जी-एस-सी हे जे जनरेशन मीटरवर आकारत आहे ₹1.96 प्रति युनिट प्रमाणे. तर हा एकदम चुकीचा निर्णय हा डिस्कॉमने घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर जी टी-ओ-डी झोन जो होता, तो 20 किलोवॅटच्या वरती या डिस्कॉमनी लागू केलेला होता. तो 10 किलोवॅटवरती आणून ठेवलेला आहे. हा देखील चुकीचा निर्णय आहे. तर ही न्यूज जी होती मित्रांनो, तर ती 10 किलोवॅटच्या ग्राहकांच्या वरती जे सोलार बसवलेले, तर त्या लोकांना हे लाईट बिल येणार. तर त्या संदर्भात ही न्यूज पेपरमध्ये जारी केलेली होती. 10 किलोवॅटच्या आतमधील ग्राहकांना आणि रेसिडेन्शियल ज्यांनी पी-एम सूर्यघर अंतर्गत सोलर सिस्टम बसवलेली, यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन सोलारच्या अपडेटबद्दल आणि न्यूजबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.